नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज अक्षय तृतीया आहे, तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आजच्या सुंदर अशा डिझाईनला आपण सुरुवात करूयात. तर इथे मी सोनेरी कलरचे मणी घेतलेले आहेत. स्क्रू 4 मोठे मणी, त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या, गोल्डन मणी मीडियम साईजचे आणि काळे मणी 6 नंबर साईजचे घेतलेले आहेत. तर आपण बनवायला सुरुवात करूयात. बघा, आता इथे मी डबल पदर करून घेतले आहेत 2 धागे. आणि जे बंद पदर होते ना, हे बघा तिथे सुया बांधलेल्या आहे ती, आणि जे ओपन आहे तिथे गाठ बांधलेली आहे. बघा, हे बंद पदर आहेत आणि जे ओपन असतात ना, ते बघा अशी गाठ मारून टेप पट्टी चिपकवलेली आहे. तर आता सुरुवातीला दोन्ही सुया पकडून आपल्याला स्क्रू टाकायचा आहे. तर हे बघा, स्क्रूचा कोणताही पार्ट आपल्याला एक सुरुवातीला वावायचा आहे दोन्ही सुयांमधून. बघा, आता इथे स्क्रू नंतर आपल्याला काळा मणी टाकायचा आहे. त्याच्यानंतर सोनेरी, काळा, सोनेरी असे हे काळे जे आहेत ते 8 मणी टाकायचे आहेत. आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा बारीक मणी टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला परत ह्या साईडच्या पदरात सुद्धा आपल्याला सेम तसंच टाकायचं आहे. काळा, सोनेरी, काळा, सोनेरी, काळा असे हे काळे जे मणी आहेत ना, ते 8 मणी टाकलेले आहेत मी. तर दोन्ही पदर आपल्याला बरोबरीने घ्यायचे आहे ती. त्यानंतर एक छोटा गोल्डन, ह्या काळ्या मण्यानंतर परत आपल्याला छोटा हा सोनेरी, गोल्डन, सोनेरी, गोल्डन. आता इथे मी 2च मणी टाकलेले आहे ती बघा, आणि त्यांच्या मागे पुढे हा सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे. तर सेम या साईडच्या पदरामध्ये आपल्याला तसे मणी वाहून घ्यायचे आहे ते, हे बघा. त्यानंतर परत 8 काळे मणी आणि त्यांच्यात एक सोनेरी कलरचा मणी, आणि परत इकडे आपल्याला 8 काळे मणी आणि सोनेरी कलरचे मणी. आता हे लांब आहे मंगळसूत्र, खूप सिंपल आणि छान अशा पद्धतीने हे जे मणी टाकलेले आहेत मी गोल्डन, ते एकदम कमी टाकलेले आहे आणि त्याच्यामुळे अजून एक छान असं त्याला शो आलेला आहे. परत आपल्याला इथे 8 मणी टाकायचे आहेत काळे, आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचं मणी, हे बघा दोन्ही पदरांमध्ये. परत हे 2 गोल्डन आणि मागे पुढे सोनेरी कलरचे मणी. असे आपल्याला जितकं हवं आहे ना, म्हणजे कुणाला खूप लांब आवडतं, कुणाला कमी आवडतं, अशा पद्धतीने. बघा, आता इथे परत आपल्याला हे गोल्डन मणी टाकायचे आहे 2. दोन्ही साईड सेम बनवायचे आहे ती. त्यानंतर 8 काळे मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचं मणी. परत 2 गोल्डन दोन्ही साईडला टाकायचे आहे ती. आता असे हे मी जे ववलेले आहेत ना, ते 7 गोल्डन मण्यांचे जे बॉक्स आहे ते बनवलेले आहे ते असे, हे बघा. तर तुम्हाला जितकं लांब हवं आहे तितकं ववायचं आहे. म्हणजे असं मी ववते तेवढंच ववलं पाहिजे असं काही नाही. कुणाला जास्त लांब आवडतं, कुणाला कमी आवडतं, त्या पद्धतीने दोन्ही पद्धतीने आपल्याला डेली यूजसाठी ते ववायचं आहे. आता बघा, हे गोल्डन मण्यांचे हे मी माझे 7 बॉक्स बनवलेले आहेत, आणि त्यांच्यानंतर आपल्याला मंगळसूत्र ववायचं आहे. तर त्याच्या पहिले आपल्याला हे काळे जे आहेत 8 मणी आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचं मणी टाकून घ्यायचे आहे. आणि इथे आता मी वाटी ववणार आहे. तर सुरुवातीला दोन्ही पदर आपल्याला पकडून मोठा मणी टाकायचा आहे. तर वाट्यांच्या बाजूला नेहमी असं मोठे 4 मणी घ्यायचे आहे ती. त्यानंतर मंगळसूत्राची वाटी, साईडनी परत एक मोठा मणी. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या वाट्या आहेत त्या डिझाईनच्या छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही ते टाकू शकता. त्यानंतर हे बघा क्रिस्टल मणी, आणि इकडे परत मोठा मणी टाकलेला आहे. मंगळसूत्राची वाटी आणि साईडने परत एक मणी टाकलेला आहे बघा, अशा पद्धतीने. तर इथे मध्ये तुम्हाला रेड मणी टाकायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तो यूज करू शकता, किंवा मग पाईप असतो बघा रेड कलरचा, तो यूज करू शकता.
आता ह्या साईडला इथे काळे मणी आलेले आहेत, तर ह्या साईडला सुद्धा आपल्याला 8 काळे मणी वाहून घ्यायचे आहे ते. आता बघा इथे आपल्याला जशी आपण ती साईड बनवली तशीच ही साईड आपल्याला कंप्लीट करायची आहे. 2 गोल्डन, त्यानंतर परत 8 काळे मणी दोन्ही साईडला, त्याच्यानंतर परत 2 गोल्डन, अशा पद्धतीने परत 8 काळे मणी. आता इथे जे मी 8च टाकलेले आहे, तुम्हाला जर जास्त हवे असतील तर इथे तुम्ही तसं वाढू शकता. आता ह्या साईडला सुद्धा आपल्याला 7 जे आहेत ते गोल्डन मण्यांचे जे बॉक्स आहेत ते बनवून घ्यायचे आहेत. तर मी हे वळून घेते पहिले आणि मग दाखवते, कारण खूप टाईम लागतो बनवायला. हे बघा अशा पद्धतीने आपले दोन्ही पदर जे आहेत ना ते सारखेच झालेले आहेत. आता आपल्याला इकडे स्क्रू टाकायचा आहे, तर जो आपला स्क्रू होता तो मागच्या साईडने बघा वळवायचा, म्हणजे त्याचं तोंड जे पुढच्या साईडला येतं. आणि आता जी आपण टेपपट्टी लावतो ना ती काढून घ्यायची आहे. टेपपट्टी काढून घेतली की पूर्ण आपण असे मणी पुढे ढकलून द्यायचे आहे ती, म्हणजे जास्त गॅप राहत नाही. आता आपल्याला ज्या सुया आपण बांधलेल्या होत्या ना त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत. आता हे बघा थोडासा धागा राहिलेला आहे, तर सुया ह्या काढताना थोडासा धागाच आपल्याला कापून टाकायचा आहे. आणि मग आपल्याला इथे दोन्ही पदर व्यवस्थित असे पकडून घ्यायचे आहेत ओढून. आणि मग इथे बघा अंगठा ठेवलेला आहे मी इथे स्क्रूजवळ, आणि 3 ते 4 गाठी व्यवस्थित मारायच्या आहेत. गाठ मारताना आपल्या ह्या नखाने पुढे असे आतमध्ये ढकलायचे आहे बघा, म्हणजे खूप अंतर आणि एकदम सैल असं होत नाही. कधी कधी असं सैल झालं की बघा धागा दिसतो मण्यांमधून, पण तसं काय होणार नाही अशा पद्धतीने बांधलं तर. आता इथे परत एक गाठ मारते मी, म्हणजे 3 होतील. आणि धागा जेव्हा आपण कापतो तेव्हा चेक करूनच कापायचा आहे, कारण स्क्रूचा होल हा मोठा असतो, त्याच्यामुळे बघायचं पहिले आणि मग कापायचं आहे. तर बघा इथे मी परत एक मारलेले आहे. अशा 4-5 तर गाठी मारूनच द्यायच्या आहे ती. आणि आता उरलेला धागा आपल्याला कापायचा आहे, तर थोडंसं लांबून कापायचं आणि नेहमीप्रमाणे दिव्याने किंवा मेणबत्त्याने चिपकवायचं. तो बरोबर मागे जातो आणि जी आता ते गाठ मारतो तिथे आपल्याला बोटाने असं प्रेस करून द्यायचं आहे. खूप सुंदर अशा पद्धतीचे आपले मंगळसूत्र पोत तयार झालेले आहे. तर खूप कमी वेळेत आणि कमी मण्यांमध्ये आपण छान असं मंगळसूत्र बनवू शकतं. तरी हे पारंपरिक जरी असलं तरी खूप असं छान लुक आलेलं आहे. आणि असे जे मंगळसूत्र आहेत ना ते खूप जणांना पसंत असतात, म्हणून मी साधे आणि सिंपल खूप साऱ्या डिझाईन बनवत असते. तर तुम्हाला सुद्धा नक्की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.